नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 10वीतील मराठी विषयाचे 7वे प्रकरण गवताचे पाते हे प्रकरण आज आपण बघणार आहोत। बघूया मग काय आहे या कथेमध्ये। बघा, ही कथा वि स खांडेकर यांनी लिहिलेली आहे। वि स खांडेकर यांनी ही लिहिलेली आहे। त्यांचं जीवनमय प्रवास आहे 1898 ते 1976 असं प्रवास त्यांचा आहे। आता त्यांची ओळख दिलेली आहे इथे की कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथालेखक। तसेच 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला। भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले। त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देखील मिळाला होता। इथे त्यांचे काही लेखन त्यांनी लिहिलेली आहेत, नावं त्यांची दिलेली आहेत, कादंबऱ्या वगैरे त्यांची। पुढे बघूया आपण काय आहे। रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे। आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथांतून केली। सुवर्णकण, क्षितिजस्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत। यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे। प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे। खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती, प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे। म्हणजेच आपण या कथेचं नाव बघितलं तर गवताची पातं असे आहेत, गवताची पाते। मग काय आहे गवताची पाते किंवा सृष्टीतील पाने यांचा देखील या कथेमध्ये उल्लेख आलेला आहे। आणि मग त्या दोघांच्या मधून घटकांच्या रूपकातून त्यांच्या माणसाच्या विविध वृत्ती, प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन त्यांनी या कथेतून आपल्याला केलेले आहे। चला तर मग बघूया काय आहे या कथेमध्ये। आता इथे त्यांनी दिलेलं आहे की बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात। विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत। यापैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा। रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते, तिच्यात अर्थघनत्व, आशयसमृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक असते। नाट्यात्मकता, अलंकारिकता व संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत। रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो। खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभवच येईल। म्हणजे आता जी आपण कथा वाचणार आहोत ती रूपक कथा आहे आणि त्यामध्ये कमी शब्दातच खूप काही दडलेलं असतं। त्यामध्ये आपल्याला क्षणोक्षणी काही शब्दांचे अर्थ मिळत जातात। आपल्याला वाचून काही ना काही अनुभव येतच असतोच, त्यांनी दिलेला आहे। आता बघूया मग आपण काय आहे या कथेमध्ये। बघा, इथे दिलेलं आहे, हिवाळा नुकताच सुरू झाला होता। झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली। पट 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 त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज। तो आवाज ऐकून धरणी मातीच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले। गिरक्या खात जमिनीवर येणाऱ्या त्या पानाला म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोस रे तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोडगोड स्वप्नांचा सुराडा झाला। आता एक छान प्रकारे इथे त्यांनी वर्णन केलेले आहे। बघा की हिवाळा नुकताच सुरू झाला होता आणि झाडावरून एकामागोमाग एक पिकलेली पाने गळून पडू लागली होती। म्हणजे आता आपण बघतोच की झाडं आपल्याला दिसतात, झाडांवर पिकलेली पानं असतात पिवळ्या कलरची वगैरे, ती पिवळ्या रंगाची पाने कधी कधी झाडावरून गळून पडतात। मग तसंच हा झाडावरून पानं गळून पडत होती। मग त्यांचाच आवाज पटपट असा होत होता, असं कर्णकटू आवाज। म्हणजे तो आवाज त्यांना सहन होत नव्हता, जे गवताची पाते होती त्यांना। मग तो आवाज ऐकून धरणी मातीच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पात, म्हणजेच गवताची पातं जी छोटी होती ते जागे झाली आणि म्हणाले, त्या पानाला बोललेले, गिरक्या खात खात तू जमिनीवर येताना किती आवाज करतोस रे? पडता पडता किती कटकट करतोस तू? असं ते गवताचं पात पानाला बोलले। तुझ्या या दंग्याने माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चुराडा झाला। म्हणजे मी जे स्वप्न बघते त्यांचा चुराडा झाला, स्वप्न मोडले माझे तुझ्या या आवाजाने, असं ते म्हणाले। पानालाही राग आला। ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला, मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय। जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही। हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी माताच्या कुशीत झोपी गेले।
खूप छान आता इथे दिलेलं आहे की पाण्याला सुद्धा ते ऐकून राग आलं. गवताचं पात जसं ज्याप्रमाणे त्याला बोललं ते ऐकून पाण्याला राग आला आणि पान चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. म्हणजे जा तू पण चिडखोरच आहे तसं तो म्हणाला. आणि मातीत जन्मूनच तू मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला, म्हणजे तो त्याला कमी देखत होता. कमी दाखवत तो म्हणाला की तुझ्यासारख्या गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची, म्हणजे आम्ही वरती आहोत, आमच्या उच्च वातावरणाची तुला कल्पना कशी येणार. आणि हा दंगा नाही बेटा, हे गाणे चालले. तू जन्मात कधी नाही केलंस आणि तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही, असं त्याने ते बोललेलं आहे. म्हणजे जे पान वरून गळून पडलेलं आहे त्याने देखील चिडून असं उत्तर त्या गवताच्या पात्याला दिलेलं आहे. आणि हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले, म्हणजे जमिनीवर. ते पुन्हा जागेवर आले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने, त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळाला थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातीच्या कुशीत झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोप मोड होऊ लागले. जिकडे तिकडे झाडांवर पाणी सळसळत होती, पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. म्हणजेच आता जे वरून पडलेले पान आहे त्याच्याबद्दल इथे दिलेले आहे की ते पुन्हा जागे झाले. ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने, त्या स्पर्शात विलक्षण अशी जादू होती. आणि त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. म्हणजे वरून पडलेले पान होते ते आता गवताच्या चिमुकले पात्यामध्ये ते रूपांतर त्याचं झालं होतं. आणि आता पुन्हा हिवाळा आला आणि थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातीच्या कुशीत लपू लागले. म्हणजे वरून पडलेला तो पान आता गवताचे पात होते आणि ते धरणी मातीच्या कुशीत होते. पण पुन्हा त्यांची झोपमोड झाली आणि वरून पुन्हा झाडांवरून पटपट असा आवाज करत पाने पृथ्वीवर पडू लागली. ते गवताची पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज, छी छी छी, माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदामंदा केला यांनी. आता आपल्याला हे समजेल की वरून जे गवताचे पात, आता वरून जी पानं पडली होती ती खाली येऊन गवताची पातं होतात आणि आता ते पुन्हा वरून पडणाऱ्या दुसऱ्या पानांना बोलतात की काय ही हिवाळ्यातली पानं वरून खाली पडली की त्यांचा आवाज येऊन आम्हालाच त्रास देतात. म्हणजेच त्यांनी आता याचा जो गवताची पात आणि पानं यांचा अर्थ कशाशी लावला आहे ते आपल्याला नक्कीच समजेल. बघा पुढे दिलेलं आहे त्यांनी की रूपक कथेचा भावार्थ, म्हणजे अर्थ त्याचा दिलेला आहे की अगदी साध्यासुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते. आता आपण बघितलंच त्या कथेमध्ये की दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे, पण तो झाडावरून गळून पडणारी पाने आणि उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला ती क्षुद्र लेखतात आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली स्वप्न भंग झाल्याची ते तक्रार करतात. म्हणजे ती पानं जी वरून पडतात ती त्याला कमी लेखत असतात ते गवताच्या पात्याला. आणि त्याचाच अर्थ त्यांनी दिलेला आहे की मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झालेले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते काय? म्हणजेच आता त्यांनी या गवताचे पाते आणि जी झाडावरून पडलेली पानं आहेत त्यांचा संबंध कशासोबत केलेला आहे? तरुण पिढी आणि वडील पिढी यांच्यासोबत त्यांनी त्यांचा अर्थ जोडलेला आहे की ते दाखवतात ते इथे की तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल. म्हणजे तरुण पिढी जर चुकली तर बोलणारी वडील पिढी क्षणभर आपल्या तरुणपणातले दिवस त्यांना आठवतात का वडील पिढीला की आपण तरुणपणात काय केले होते किंवा आपण तरुण होतो तेव्हा आपण काय केले होते? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते काय? म्हणजे ते आठवून घ्या आणि नंतर मग बघा, विचार करा की आपण जे तरुणांना बोलतोय ते योग्य आहे का असं. आणि पुढे इथे दिलेलं आहे की आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते?
तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायमच राहते. आता खूप छान यांनी दिलेलं आहे की वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी. म्हणजेच तरुण पिढी आपण बघितली तर त्यांना वडील पिढी काही सांगत असेल तर आवडतच नाही. त्यांना वाटतं की जा सारखं काय आम्हाला सांगता. पण तीच तरुण पिढी जर प्रौढ झाल्यानंतर काय करते, तीही जुनाच कित्ता गिरवत बसते. म्हणजे ती तरुण पिढी जेव्हा प्रौढ होते तेव्हा ती पुढच्या तरुण पिढीला ते बोलत बसते. म्हणजेच बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर जो आहे तोच कायम राहतो. आणि पुढे दिलेलं आहे की दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुख दुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूती समरस होण्याची प्रवृत्ती मनुष्यात नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? खूप छान इथे लास्ट शेवट दिलेला आहे त्यांनी की दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून किंवा स्वतःची कल्पना करून त्यांची सुखदुःख जाणण्याची किंवा समोरच्याला समजून घेण्याची प्रवृत्तीच माणसामध्ये नाही किंवा मनुष्यात नाही. जर मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदली केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? काय वाटतं आपल्याला? जर मजुराला आपण सांगितलं की तू मालक आहेस समज आणि मालकाला सांगितलं की तू मजूर आहेस समज, त्यांच्या स्थानांची तर अदलाबदली केली तर त्यांच्या स्वभावात बदल होईल का? कदाचित होऊ शकतो किंवा कदाचित नाही होऊ शकत. आता त्यांनी इथे खूप छान प्रकारे आपण बघितले ही कथा, रूपक कथा त्यांनी दिलेली होती. खूप छान अर्थ, गवताची पात आणि झाडावरून पडणारी पानं यांची अर्थ त्यांनी तरुण पिढी आणि प्रौढ पिढीसोबत केलेला होता कंपेअर. खाली तुम्हाला त्यावर आधारित स्वाध्याय दिलेला आहे. आकृती पूर्ण करा दिलेला आहे पहिला प्रश्न. दुसरं कारणे लिहा दिलेलं आहे. तिसरं खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा दिलेले आहेत आणि खाली एक परिच्छेद वाचून विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पूर्ण करा लिहिलेला आहे आणि काही प्रश्न तुम्हाला खाली दिलेले आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. अशा प्रकारे आज आपण 6वं प्रकरण बघितले आणि खूप छान वि.स. खांडेकर यांनी त्यांचं वर्णन, गवताची पातेंचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे नक्कीच तुम्ही ही व्हिडिओ बघा, तुम्हाला आवडेल. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच आपण पुढचे प्रकरण बघूया. ऑल द बेस्ट.